कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाशराव काहीच का बोलले नाहीत? नक्की काय आहे त्यांच्या मनात? आणि बनी त्याच्यावर काय परिणाम होईल या सगळ्याचा? आई मी आलो। आलास? आणलास का खूप? जा कारण फ्रेश होऊन घे आणि गरम गरम पाण्याने हात पाय धु, ठीक आहे? डबा संपवलास ना? बनी ही नवीन पुस्तकं कसली रे? ते टीचर्सने नवीन वर्क बुक्स दिलेत ना। हो, म्हणजे आता होमवर्क पण भरपूर असणार ना तुला? जा फ्रेश होऊन जा। बनी 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 इकडे ये लवकर। बनी काय आहे? काय आहे? काय आहे? तेच ते आमची। ते मला पण दिसतंय। फेल झालायस तू बनी, फेल झाला, नापास झालायस तू। ही बघ, फेल कसा काय झालास तू? फेल कसा काय झालास? ती ना सरप्राईज टेस्ट होती ना। हे काय उत्तर झालं का? बनी रोज अभ्यास करतोस तू, शाळेत सगळं शिकवलं गेलंय, घरी रोज होमवर्क करतोस, तरी पण कसा काय फेल झालास तू? नाही म्हणजे मार्क्स कमी मिळणं मी समजू शकते बनी, पण फेल एवढं काय झालंय बनी? ती साध्या प्रश्नांची उत्तरं, साध्या प्रश्नांची उत्तरं चुकली तुझी। असं कसं झालं? नाही एरवी तर तू म्हणत असतोस की आई आता मी मोठा झालोय, माझ्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करू शकतो, मग आता काय झालं? आणि असं पण नाही की तुझं अभ्यासाकडे लक्ष नाहीये, तू रोज अभ्यास करतोस, व्यवस्थित अभ्यास करतोस, तरी बनी आता मी सगळं नाही समजून घेऊ शकत आहे बनी। तुला तुझ्या जबाबदाऱ्या आता व्यवस्थित पार पाडता आल्याच पाहिजेत। मी पण काय केलं ताई? तू तर माझा अभ्यास पण घेत नाही, सारखं चिनू म्हणू आणि घरातले कामात बिझी असतेस। मग मी कोणाला डाऊट विचारायचे? कोणाला? म्हणून हे सगळे झाले, म्हणून सगळे मला ओरडतात, मला, आणि आता तू पण ओरडतेस मला। बनी ऐक माझं, मला नाही ऐकायचं तुझं, मला नाही बोलायचंय तुझ्याशी। कोणीच मला नाही कळत नाही, तू पण नाही बघी। बनी सॉरी बनी, मी पुन्हा असं कधीच नाही करणार। तुम्हाला आता अभ्यास पण घेत नाहीत, कोणाला डाऊट विचारायचे? आता टीचर पण सगळे नवीन आहेत, कुठे जायचं? काय चाललंय माझं? घराच्या व्यापात बनीकडे दुर्लक्ष कसं काय झालं? या सगळ्यात अजून एक मूल आणणं म्हणजे मूर्खपणा आहे। बनी 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 खरंच सॉरी बाळा, खरंच सॉरी। प्लीज रडू नकोस बाळा। फेल तू नाही झालाय, फेल मी झाली। सॉरी बाळा, मी पुन्हा कधीच असं नाही ओरडणार तुझ्यावर। सॉरी बनी। हे काय करताय तुम्ही चिनू म्हणून? मी अभ्यास करतोय ना। अभ्यास नंतर करायचा, ठीक आहे? आधी हे दूध पी। नाही नाही मी नाही पिऊ शकत आहे दूध, आजी मला ओरडेल। आजीने तुम्हाला दिलंय ना दूध। शट अप, आम्हाला नाही आवडत आहे, पी चुपचाप। लवकर, शाळेत रॉकीने काय केलंय ते माहिती आहे ना?
होमवर्क करायचा आणि मग स्वतःचा करायचा. काय तू थर्ड स्टँडर्ड मध्येस आणि तुला फर्स्ट स्टँडर्डचा होमवर्क नाही येत आहे? नाही असं नाहीये, पण मी आज टेस्ट मध्ये फेल झाले ना. आई खूप दुखी आहे आणि आज आई खूप रडली आहे आणि मला आईने रडलेलं नाही आवडत. मी नाही बघू शकत हे. प्लीज मला माझा होमवर्क करू द्या ना. पण म्हणून हा सारखा आपल्याला बहिणी बहिणी म्हणत असतो ना. हो, आणि आता आपल्याला हेल्प पण करत नाहीये. म्हणजे आता ह्याच्यामुळे टीचर आपल्याला पनिश करणार. नाही असं नका करू, मी करतो ना तुम्हाला हेल्प. मग घे आणि मॅथ्सचं कर. डोंट एसेन कर. घे आणि चांगलं लिह. आम्हाला A+ मिळायला पाहिजे आणि तरच आता मी तुझ्या बरोबर टिफिन खाऊ. तुम्ही खरंच माझ्यासोबत टिफिन खाणार? हो घ्या. सकाळच्या आधी संपवा पण. चल ग मग चल. आई माझ्या नकाराला काही कारण आहे? आहेत मुलं. बनी आणि मी या घरात ऍडजस्ट नाही होऊ शकलो, पण आम्ही प्रयत्न करतोय. अशा दोन्ही मुलींनी अजून स्वीकारलं नाहीये मला. त्यात चूक कोणाची? मुलींची? नाही आई, तसं नाहीये, पण त्या लहान आहेत अजून वसुंधरा. आणि तू तरी मनापासून प्रयत्न कुठे करतेस त्यांच्या जवळ जायचा? नुसतं दूध नेऊन दिलं, शाळेची तयारी केली म्हणजे झालं? मी त्यांना तुझ्यापेक्षा जास्त ओळखते, कारण मी त्यांना जन्मापासून बघितलं. त्यांना आईच्या मायेची गरज आहे वसुंधरा. ही जर तू त्यांना दिलीस तर त्यांची मनं तू जिंकलीस म्हणून समज. पण तुझं आपलं बनी आहे की बनी. इतके दिवस नुसती वागत होतीस, पण आता माझ्या समोर स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस. आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी तू हे लग्न केलंयस. हे बघ, मी तुला शेवटचं सांग, मला नातू हवाय. तुला आणि आकाशला मूल व्हायलाच हवं. आई प्लीज. बस, माझ्याशी वाद घालणं बंद कर आणि तुझी कर्तव्य कशी पूर्ण होतील याकडे लक्ष दे. एक सामान्य घरातली असून सुद्धा या मोठ्या घरानं तुला सून म्हणून स्वीकारलंय. हेच तुझं नशीब आहे, त्याची कदर कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.